आजचा जो मोर्चा आहे उपवर्गीकरणासाठी जनआक्रोश मोर्चा आहे। 27 जुलैचा निघणारा हा मोर्चा भूतो न भविष्यतो असा आहे। सरकार जर जनतेचा नसेल, उपेक्षित घटकांचा नसेल, असलं सरकार काय कामाचं? जे सतत विरोध करतात आणि महाराष्ट्रात सलोखा बिघडण्याचं काम करतात, शिव्या शाप देतात। वाढपी त्यांचा असल्यामुळे सगळ्या बार्टीचे जो का अनुदान आहे ते एकाच जातीने खाल्लेलं आहे। नमस्कार मित्र हो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये आज लातूरमध्ये खूप मोठा महामोर्चा आयोजित केलेला आहे आणि या महामोर्चाची समर्थनाची जी क्षणचित्र आहेत ती क्षणचित्रे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। याशिवाय या मोर्चामध्ये काही सहभागी झालेले जे लोक आहेत त्यांचे सुद्धा काही बाईट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। मित्र हो, या मोर्चाचा संपूर्ण लाईव्ह याच चॅनलवर मी केलेला आहे। तुम्हाला जर का संपूर्ण मोर्चा लाईव्ह पाहायचा असेल तर तुम्ही या चॅनलवर येऊन लाईव्ह मोर्चा पाहू शकता। शिवदास कांबळे सर, आजचा जो मोर्चा आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आजचा जो मोर्चा आहे लातूर जाण्यासाठी, आजचा जो मोर्चा आहे उपवर्गीकरणासाठी जनआक्रोश मोर्चा आहे। या मोर्चाच्या संदर्भात समस्त हंडरगोळीवासीय समाज बांधव या मोर्चाच्या समर्थनार्थ हंडरगोळी इथून लातूरला जनआक्रोश मोर्चाच्या समर्थनात निघालेले आहेत। आजचा जो हा अबकड वर्गीकरणाचा मोर्चा आहे, महाराष्ट्रामध्ये अबकड वर्गीकरण लागू व्हावं यासाठी बरेच मोर्चे निघालेले आहेत, पण हा आजचा 27 जुलैचा निघणारा हा मोर्चा भूतो न भविष्यतो असा आहे। कारण का लातूर जिल्हा पुरताच हा मोर्चा मर्यादित नसून परभणी असेल, उस्मानाबाद असेल आणि इतर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामधून बरेच काही कार्यकर्ते लातूरच्या या भव्य मोर्चासाठी उपलब्ध होणार आहेत। आणि आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते होणारच आहे। त्यासाठी आम्ही कितीही काही लढा असेल तो आम्ही लढा लढण्यासाठी आमचा सर्व महाराष्ट्रातील मातंग समाज हा सज्ज आहे, तयार आहे, केव्हाही तयार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा। सर, आजचा जो मोर्चा आहे या मोर्चा संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे? 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीचं वर्गीकरण करा असा निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाच्या आधारावरच भारतामध्ये हरियाणा असेल, पंजाब असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटकामध्ये असेल अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालेलं आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण व्हावं ही इथल्या साधारणतः 59 जातीची मागणी असताना सुद्धा या महाराष्ट्राचं सरकार
अनुसूचित जातीचं वर्गीकरण करायला टाळाटाळ करताय. म्हणून सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील या 59 जाती आहेत, त्या 59 जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करून अनुसूचित जातीतील जे दुर्बल वंचित जे घटक आहेत त्या घटकांना जे समाजातील सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत समाज आहे त्या समाजाबरोबर हा वंचित घटक आला पाहिजे अशी आमची सामाजिक न्यायाची भूमिका आहे. आम्ही फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ लवजी साळवे या सर्व विचारांचे पाईक आहोत आणि त्यांच्या विचारातला जो महाराष्ट्र आहे सामाजिक न्यायाचा तो इथे निर्माण व्हावा अशा प्रकारची सगळ्यांची महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाची आणि 59 जातीची मागणी आहे. परंतु आम्ही न्याय मागत असताना काही आमच्यातलेच काही लोक विरोध करत आहेत आणि मग त्या विरोधाकडे सरकारने लक्ष न देता ज्यांच्या ताटामध्ये भाकर नाही त्या उपाशी समाजाला त्यांच्या ताटामध्ये भाकर दिली पाहिजे. ज्यांच्या ताटामध्ये 4-4 भाकरी आहेत, 8-8 भाकरी आहेत, जे पोट भरून भांडतात त्यांचा विचार न करता उपाशी पोटी न्यायासाठी भांडणाऱ्या 58-59 जातीला अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करून न्याय द्यावी अशी महाराष्ट्र सरकारला आमची मागणी आहे. जर सरकारने अनुसूचित जातीचं वर्गीकरण केलं नाही तर आम्ही आता मातंग समाज हे सरकारनेच राजीनामा द्यावा. कारण सरकार जर जनतेचं नसेल, उपेक्षित घटकांचं नसेल असं सरकार काय कामाचं अशा पद्धतीचं आता सरकारच्या विरोधात सुद्धा मातंग समाजाचे 58 जातीचे मोर्चा निघणार आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, आम्ही सर्व 58 जातीचे हे अनुसूचित जातीतले लोक आम्ही संघटित आहोत. आम्हाला अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण हवं आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी मी घोषणा देतो, आपण घोषणा द्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीवीर लवजी साळवेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, सर लहुजी जय लवजी, जय लवजी, उपवर्गीकरणाचा कोण मत घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सर या उपवर्गीकरणाला विरोध करणारे काही जे बांधव आहेत सर या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या काही बांधवाकडून असं म्हटलं जातं की हे उपवर्गीकरण कायदेशीर नाही. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम ते करत आहेत आणि आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढतो आहोत. 341 कलम म्हणजे राष्ट्रपतीला संसदेला अधिकार आहे कुठली जात त्या अनुसूचित जातीमध्ये ठेवायची आणि काढायची, त्याचा काही परिणाम होत नाही. नको त्या काही गोष्टी उठाठेव करून संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि म्हणून आम्ही सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून मागतो. आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत आणि ते संविधानाला विरोध करणारी माणसं तशा पद्धतीने विरोध करत असतात. सरकारने त्यांचा विरोधच करू नये, त्यांना मानूच नये. कारण विरोध करणाऱ्यांच्या पाठीमागे लावून समाजाचा आणि महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडू नये अशी मी महाराष्ट्रातल्या तत्सम सगळ्या मातंग आणि सगळ्या 58 जातीतल्या लोकांची मागणी आहे की त्यांचा विचार न करता ज्यांनी उपाशी आहेत, ज्यांना आरक्षणाचा फायदाच मिळाला नाही, ज्यांच्या ताटामध्ये भाकर मिळाली नाही, स्वातंत्र्याचे जे काही वारे असतात, पाणी असतं ते पियालाच मिळालं नाही, त्या समाजाला स्वातंत्र्याचं पाणी, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव जे काय असतं, सामाजिक न्याय असतं त्यांच्या ताटात द्या. जे पोटभर खालेले भाकरी आहेत, जे सतत विरोध करतात आणि महाराष्ट्राचा सलोखा बिघडण्याचं काम करतात, शिव्या शाप देतात, दहशत निर्माण करतात, दबावघाट आणतात, ह्यांना हाणून पाडण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. जर सरकार तसल्या गुंड प्रवृत्तीच्या दहशतवादी सरकार माणसाच्या समाजाच्या जर पाठी राहिला असेल, असंविधानिक गोष्टी बोलणाऱ्याच्या पाठीमागं राहिला असेल तर सरकारचं असलं जे वागणं आहे त्या वागणं मातंग समाजाने 58 जाती कधीच खपवून घेतल्या जाणार नाहीत अशी मी ठाम भूमिका सरकारला सांगतो आहे. दुसरा एक महत्त्वाचा आरोप केला जातोय सर की आम्ही कुणाला रोखलं होतं का सर्वांना समान संधी होती. मग ही मागणी केवळ महाराष्ट्रातलं जे मातंग समाज आहे तो मातंग समाजच करतोय, इतर 58 जाती बिलकुल करत नाहीत असा एक आरोप आहे. हे बघा लक्षात घ्या, साधारणतः आपण बार्टीचा जर विचार केलो, बार्टीला जेव्हा स्थापना झाली बार्टीची तेव्हापासून ते आतापर्यंत त्या बार्टीचा संचालक एकच जातीचा माणूस आहे, एकच जातीचा माणूस आहे. वाढपी त्यांचा असल्यामुळे सगळ्या बार्टीचे जो का अनुदान आहे ते एकाच जातीने खाल्लेलं आहे. मातंग समाजापर्यंत बार्टीचा फायदा झालेला नाही. सगळ्याच मोठ्याच्या पदे शिकल्यामुळे मोठ्या पदावर ते जात गेले आणि
जे त्यांचे भाऊ होते त्या भावाला त्यांनी संधी दिली नाही आणि म्हणून त्यांच्यावर आरोप आहे आमचा, तुम्ही मोठे होतो आम्हाला न्याय द्यायला पाहिजे होतो, आम्हाला घेऊन जायला पाहिजे होतं, तर तुम्ही आम्हाला घेऊन गेलो नाही आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, आरक्षणाचं वर्गीकरण, आरक्षणाचं वर्गीकरण. क्रांतीवीर लहुजी वसंत साळवे यांचा, साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, आबाकडानुसार वर्गीकरण, आबाकडानुसार वर्गीकरण. अरे आवाज दो, अरे आवाज दो, अरे आबाकडानुसार वर्गीकरण. अरे होत कसं नाही, अरे होत कसं नाही, अरे हिम्मत से बोलो, अरे ताकत से बोलो, और जोर से बोलो.
मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो. धन्यवाद.